श्री शिवाय नमस्तुभ्यं. भटकून भटकून जग हरले, संकटात दिली नाही कोणी साथ. मिळून गेले प्रत्येक समस्येचे निराकरण, जेव्हा महादेवानी धरला माझा हात. हर हर महादेव. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सृष्टिखंड अध्याय 2. या अध्यायामध्ये नारदांची तपश्चर्या याविषयी वर्णन केले आहे. चला तर मग आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. सूत सांगू लागले, ऋषीजनो, एकदा मुनी शिरोमणी नारदांनी तपश्चर्या करण्याचे ठरवले. त्यासाठी सुयोग्य स्थानाचा शोध घेत ते हिमालयात गेले. तेथे एक सुंदर गुहा होती. तिच्या शेजारी वाहणारी देवनदी गंगा आणि वृक्षवेलींनी प्रफुल्लित असा परिसर पाहून त्यांना फारच आनंद झाला. आपल्याला तपश्चर्येसाठी हेच उपयुक्त आश्रमस्थान आहे असा विचार करून ते गुहेत प्रवेशले. त्यांनी दृढतेने समाधी लावली आणि तपश्चर्येत मग्न झाले. अशी बरेच वर्ष लोटली. त्यांची तपसाधना पाहून देवराज इंद्र भीतीने व्याकुळ झाला. नारद आपले स्वर्गाचे राज्य तर हिरावून घेणार नाहीत अशी त्याला शंका वाटू लागली. काय करावे हेच सुचेना. नारदांच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याचे ठरवून त्याने कामदेवाचे स्मरण केले. तो तत्काळ प्रकट झाला. इंद्र त्याला म्हणाला, मित्रा, तुझे माझ्यावर प्रेम आहे. तू नेहमी माझे हितच करत असतोस. तुझ्या मदतीने मी अनेकांच्या तपाचा गर्व उतरवला आहे. तुझ्यामुळेच माझ्या राज्यात स्थिरता आहे. सध्या हिमालयातील एका गुहेत नारद मुनी शिवजीच्या उद्देशाने स्वयंपूर्वक तपश्चर्या करत आहे. ते ब्रह्मदेवाकडून इंद्रपदाचे वरदान मागतील अशी माझ्या मनात चिंता उत्पन्न झाली आहे. म्हणून नंतर रडत बसण्यापेक्षा आधीच उपाय केलेला बरा असा विचार करून मी तुला पाचारण केले आहे. तू तेथे जाऊन त्याचा तपोभंग कर. महेंद्राच्या आज्ञेनुसार कामदेव वसंताला बरोबर घेऊन मोठ्या गर्वाने हिमालयात गेला. त्याने नारदांच्या तपश्चर्येच्या ठिकाणी आपली सर्व कला प्रकट केली. वसंतानेही अनेक प्रयत्नांनी आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली, परंतु नारदाच्या मनात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही. त्या दोघांनी हात टेकले. त्यांचा गर्व नाहीसा झाला. हे असे का घडले? हे असे का घडले तेही ऐका. प्राचीन काळी त्याच स्थानी भगवान शिवजींनी उत्तम तपश्चर्या केली होती. कामदेवाने त्यांना तपोभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्याला जाळून टाकले. पतिविरहाने व्याकुळ झालेल्या रतीने कामदेवाला जिवंत करण्यासाठी देवाची प्रार्थना केली. त्यांनी भगवान शंकराकडे याचना केली. तेव्हा ते म्हणाले, सूरश्रेष्ठांनो, काही कालावधीनंतर कामदेव पुन्हा जिवंत होईल, परंतु या स्थानावर आणि येथून चौफेर दृष्टी फिरवल्यावर जेवढा भूभाग दिसतो तेवढ्या परिसरावर त्याच्या मायेचा काहीही प्रभाव पडणार नाही. तेव्हापासून त्या जागी कामदेवाचा प्रभाव चालत नाही. नारदाचा तपोभंग करण्यात त्याला अपयश आले. त्यामागे हेच मुख्य कारण होते. तो निराशेने स्वर्गलोकी गेला. त्याने इंद्राला सर्व वर्तमान सांगितले आणि वसंताला बरोबर घेऊन स्वस्थानी परतला. नारदाच्या तपश्चर्येविषयी ऐकून इंद्राला मोठे आश्चर्य वाटले. त्याने त्यांची मनोमन प्रशंसा केली. भगवान शिवजीच्या शापामुळे कामदेवांचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. शिवप्रभूच्या कृपेने नारदाने तेथे प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. तप पूर्ण झाल्यावर आपण कामदेवाला जिंकले. त्याचा गर्व त्याला मायेनासा झाला. शिवमायेने मोहित झाल्यामुळे कामदेव पराजित होण्यामागे भगवान शंकराचा प्रभावच कारणीभूत आहे ही वस्तुस्थिती त्याच्या लक्षात आली नाही. ते त्वरेने कैलासावर गेले. शिवजींना नमस्कार करून त्यांना आपल्या तपश्चर्येचा आणि कामदेवावर मिळवलेल्या विजयाचा सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून रुद्रदेव मनोमन हसले. ते नारदांना म्हणाले, मुनिवर्या, तुम्ही खरोखर धन्य आहात.
तुमच्यासारखा विद्वान महात्मा या ब्रह्मांडात शोधूनही सापडणार नाही. कामदेवावर विजय मिळवणे ही काही सामान्य गोष्ट नाही, परंतु या गोष्टीची वाच्यता कुठेही करू नका. विशेषतः विष्णूसमोर याबद्दल अवाक्षरही काढू नका. ही एक विशेष सिद्धी आहे जी फक्त तुम्हालाच प्राप्त झाली आहे. हिच्याविषयी गुप्तता राखणेच योग्य आहे असे मला वाटते. तुम्ही विष्णू भक्त आहात आणि मलाही विशेष प्रिय आहात, म्हणून मी तुमच्या भल्यासाठीच हे सर्व सांगत आहे. नारदांनी शिवजीचे म्हणणे ऐकले, पण त्याच्याच मायेने मोहित झाल्यामुळे त्यांच्या सूचनेकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. मग ते ब्रह्मलोकी गेले. त्यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला व म्हणाले, तात मी आपल्या तपोबलाने कामदेवाला जिंकले आहे. ते ऐकून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. आपल्या पुत्राला अभिमानाने ग्रासले आहे हे त्यांच्या तात्काळ लक्षात आले. शिवचरणाचे स्मरण करून ते म्हणाले, नारदा, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली ही आनंदाची गोष्ट आहे, पण मदनावर विजय मिळवल्याची वार्ता तू कोणालाही सांगू नकोस. पण नारदांनी त्यांचेही म्हणणे ऐकले नाही. ते त्वरित विष्णुलोकी गेले. विष्णूंनी त्यांना उत्पादन दिले व पुढे जाऊन हृदयाशी धरले. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर ते म्हणाले, मुनिराज, तुमच्या आगमनाने मी पवित्र झालो आहे. येथे कसे येणे केलेत? नारदांनी त्यांना आपल्या तपश्चर्येचे सर्व इतिवृत्त अभिमानाने सांगितले. तेव्हा ही सर्व शिवजींची माया आहे हे विष्णूच्या लक्षात आले. ते नारदांना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तपश्चर्येचे भांडार आहात. ज्यांच्या मनात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नसते त्यांनाच काम, मोहादी विकार दुःख देतात. तुमच्याबद्दल किती प्रसंगोद्धार काढावेत. तुम्ही जन्मापासून निर्विकार आणि शुद्ध बुद्धीचे आहात. नौष्टिक ब्रह्मचारी आहात. तुमच्या पुढे त्या कामदेवाचा काय पाड लागणार? श्रीहरींनी केलेली स्तुती ऐकून नारद मनोमन सुखावले. ते म्हणाले, भगवान, हे सर्व तुमच्या कृपेचेच फळ आहे. तुमचे आशीर्वाद पाठीशी असताना तो कामदेव मला काय त्रास देणार? तुमच्यामुळेच मी सर्वत्र निर्भयतेने वावरतो. त्यांनी श्रीहरींना नमस्कार केला आणि स्वइच्छेने संचारार्थ निघून गेले. इति द्वितीय अध्याय समाप्त. हरिये नमः. हरिये नमः.